नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक होत असून प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। भाजपचे अधिकृत उमेदवार सुरेश पाटील, हिमगौरी आहेर-आडके, स्वाती भामरे, योगेश हिरे यांनी प्रभागातील मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्या आहेत। त्यांनी मतदारांना विकासाची ग्वाही दिली असून मतदारांचा देखील त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे। प्रभागातील पाण्याची वितरण व्यवस्था सुनियोजित करणे, महिला युवकांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करणे, प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करणे, गोदा पार्क स्वच्छ करण्यासाठी उपाययोजना करणे, गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी चौकाचौकात CCTV बसवणे आदी बाबी उमेदवारांनी वचननाम्यात दिले आहेत। याबाबत उमेदवार सुरेश पाटील, योगेश हिरे, हिमगौरी आहेर-आडके यांनी माहिती दिली। हा प्रभाग क्रमांक 7 जर तुम्ही बघितला तर याचा विस्तार हा साधारण भोसला गेट कॉलेज रोड पासून ते थेट शनी मंदिर, सूर्यनारायण मंदिरापर्यंत आहे आणि याची बॉर्डर जी आहे ती आपली गोदामाई आहे। तर हा मोठा प्रभाग असल्याने इथे आताच जसं सांगितलं की महिलांसाठी सुरक्षितता वाढवण्यासाठी आपण CCTV ठेवणारच आहोत, पण त्याच पलीकडे जाऊन फ्युचरचा जर आपण विचार केला तर महिलांसाठी प्रशिक्षणही होणं गरजेचं आहे। इथे आकाशवाणी टॉवर येथे आपण एक सुसज्ज अशी इमारत गेल्या काळात बांधलेली आहे, ज्यामध्ये मार्केटचंच आरक्षण आहे। तर आमची अशी इच्छा आहे की युवकांसाठी जे पास आउट होतात आणि जे आपण असं म्हणतो की जॉब मिळण्यासाठी जे युवकांना ट्रेनिंगची गरज आहे, तर ते ट्रेनिंग आणि ते प्रशिक्षण महिलांसाठी आणि युवकांसाठी आपण ह्या बिल्डिंगमध्ये प्रोव्हाइड करायचा एक मानस आहे। आत्मनिर्भरतेकडे आपण जाणार आहोत। त्याचबरोबर जसं मी सांगितलं की गोदाकाठ आपल्या इथे आहे आणि पूररेषा बाधित जे काही आपले नागरिक आहेत, 2008 साली जी काही पूररेषा इथे आखली गेली होती त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या आणि ती पूररेषा नागरिकांच्या मागणीनुसार पुनश्च एकदा आखली जावी अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत। आम्ही आता जे फिरतो आहे त्याच्यामध्ये सर्व लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि ते म्हणतात आम्ही पण BJPचेच आहोत, BJPला मानणारे आहोत, त्याच्यामुळे चांगला प्रतिसाद आहे। विकासनाम्यात तर आपण मेन म्हणजे रस्ते, पाणी आणि इथे आपले सर्व शिक्षक लोकांना भेटलं तर विद्यार्थ्यांची सोय कशी होईल हे पण पाहावं लागेल। उद्याने चांगले पाहिजे, अजून जास्तीत जास्त झाडे लावा म्हणतात। गेली 5 वर्ष आम्ही बरेच विकास कामं आमच्या कार्यकालामध्ये सुदैवाने झालेली आहेत आणि आता कुंभमेळ्याच्या धर्तीवर इलेक्शन असल्यामुळे कुंभमेळ्यातला जितका जास्त निधी आमच्या प्रभागाकडे वळवता येईल याची आम्ही दक्षता घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या ते ज्येष्ठ नागरिकांची संख्या भरपूर असल्या कारणाने आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी जे विरंगुळा केंद्र आहेत ते आम्हाला अद्ययावत करणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर महिला भगिनींसाठी सुरक्षेच्या दृष्टीने ज्या काही वर्दळीच्या जागा आहेत तिथे CCTV कॅमेरे आम्ही लावणार आहोत की जेणेकरून चेन स्नॅचिंग सारख्या किरकोळ गुन्ह्यांच्या वरती आपल्याला आळा घालता येईल किंवा ते ट्रेस करायला सोपं जाईल। त्याच्यानंतर आमच्या प्रभागामध्ये सुदैवाने 35 ते 40 उद्यानं आहेत। त्या उद्यानाची गेल्या 4 वर्षामध्ये थोडी देखभालीमध्ये थोडंसं हे झालं, कारण प्रशासकीय राजवट असल्यामुळे आम्हाला निधीची वगैरे मर्यादा होती, परंतु आता भविष्यात येत्या 5 वर्षामध्ये सगळीच्या सगळी उद्यानं आम्ही अतिशय सुशोभीकरण करून लोकांसाठी ती खुली करणार आहोत। असं आमचं सगळं हे आहे। पाणी पुरवठा जो आहे तर पाण्याचा साठा भरपूर आहे, तरी वितरण व्यवस्था थोडीशी सदोष असल्यामुळे आम्हाला तिच्यामध्ये सुद्धा वितरण व्यवस्थेमध्ये सुसूत्रता आणण्याचं आव्हान आमच्या पुढे आहे। ती वितरण व्यवस्था आम्ही व्यवस्थित केली की किंवा ते व्यास वाढवले, आपल्या जलवाहिन्यांचे व्यास वाढवून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा आमचा मानस आहे। प्रभाग क्रमांक 7च्या प्रगतीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी भाजपच्या 4ही उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांना केलं आहे। दिशा न्यूज ब्युरो, नाशिक।